निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। शिरूर येथील आनंद नागरी पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापक आणि इतरांनी तब्बल 16,70,54,361 रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन अभय कुमार चोरडिया यांच्यासह व्यवस्थापक आणि अन्य 14 जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2013 ते 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेमध्ये अध्यक्ष अभय कुमार पोपटलाल चोरडिया आणि इतर त्यांचे साथीदार प्रवीण चंपालाल चोरडिया, मुरसलीन वहिंद मोहम्मद, सनी धर्मचंद चोरडिया, सविता अभय कुमार चोरडिया, सुजाता नितीन चोरडिया, प्रीतम प्रवीण चोरडिया, पारसबाई पोपटलाल चोरडिया, चंपालाल बुधमल चोरडिया, सुरेंद्र कुमार रतनलाल चोरडिया, संस्था व्यवस्थापक शांताराम गंगाधर देवकर या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आणलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, अनियमितता करून संस्था सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वासघात आणि फसवणूक केली आहे। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।